सकाळी 3 वाजता उठली आहे फक्त आपल्या लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी. लालबागची गर्दी बघून तर कोणालाच वाटत नाही की तिकडे जावं, बट बाप्पाची आणि बाप्पाला भेटायची आतुरताच एवढी असते की आपल्याला बाप्पा खेचून घेतात तिथे. म्हणूनच 450 लोकल पकडून आम्ही दादरला पोहोचलो आणि लालबागच्या दर्शनासाठी आलो. 2 वर्षा अगोदर लालबागच्या मुखदर्शनासाठी मी 7 तास लाईनीमध्ये वाट बघून आणि गर्दीमध्ये धक्के खाऊन नंतर बाप्पाला बोलली, बस बाप्पा आता परत कधी येणार नाही, मला माफ कर, बट घरूनच मी तुझं दर्शन करेन. पण मला माहिती नव्हतं की बाप्पा लवकरच मला चरण स्पर्शासाठी बोलवणार आहे. हो, या वर्षी श्रीकृपेने आम्हाला अभ्यगत दर्शन म्हणजेच गेस्ट दर्शनची संधी मिळाली. एकतर यावर्षी व्हीआयपी दर्शन सुद्धा बंद होतं आणि मला त्यामुळे खूप टेन्शन आलेलं की नक्की दर्शन मिळेल, बाप्पाच्या पायाला डोकं लावायला मिळेल की नाही मिळणार. एनिवेज आम्ही जेव्हा इथे पोहोचलो तेव्हा इथल्या लाईट्स आणि इथला सगळा एरिया असा चमकत होता की मन खूप प्रसन्न झालं. आणि अभ्यगत दर्शन असून सुद्धा आम्ही 2 ते 2.5 तास वाट बघितली आणि त्यानंतरच आम्हाला कळालं की आम्हाला कुठून आणि कोणत्या लाईन मधून जायचं होतं. त्यानंतर थोडा ब्रेकफास्ट करून रेस्ट करून आम्ही निघालो दर्शनाच्या रांगेत. आता बरेच लोक म्हणतात की व्हीआयपी दर्शनाच्या रांगा किंवा चोरवाटा आपल्याला फक्त मूर्तीपर्यंत पोहोचवू शकतात, देवापर्यंत नाही. आणि माझा पण यावर पूर्णपणे विश्वास आहे. बट मला असं सुद्धा वाटतं की जे लोक व्हीआयपी दर्शन किंवा ज्यांना इझिली देवाचं दर्शन मिळतं त्यांनी आयुष्यात काहीतरी पुण्य केलं असेल किंवा गेल्या जन्मात काहीतरी पुण्य केलं असेल, नाहीतर देवाची इच्छेशिवाय तर देवाचं दर्शन कोणालाच नाही मिळू शकत. आणि असं चालत बोलत धावत पळत फायनली आम्हाला बाप्पा दिसले आणि आपल्या राजाच्या त्या एका झलकमुळे आमची पूर्ण थकान मिटून गेली होती. आणि फक्त म्हणजे आम्ही बघत होते तिथे त्यांच्या डोळ्यांकडे, त्यांच्या हातांकडे आणि त्यांच्या सुंदर अशा पूर्ण भव्य मूर्तीकडे. आणि थोड्या वेळेतच तो क्षण आला जेव्हा मी माझं डोकं राजाच्या चरणाशी ठेवलं आणि ते मी अजूनपर्यंत फील करू शकते की किती भारी वाटलं होतं. अँड आय वॉज सो हॅपी आफ्टर दॅट. काय बोलू मी, गणपती बाप्पा मोरया.